नमस्कार. कधी आपल्याला पनीर बनवायची इच्छा झाली, तर आपण त्यातल्या त्यात मटर पनीर आवर्जून करतो. खूपच साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण हे मटर पनीर बनवून घेणार आहोत. चवीला जर म्हणाल अतिशय भन्नाट आणि रिच असं टेस्टचं आणि फ्रेश गरम मसाल्यांचा स्वाद असलेलं हे मटर पनीर गरमागरम तयार आहे. तर यासोबत खाण्यासाठी मी नान बनवले होते. त्याचा व्हिडिओ देखील तुम्ही पाहिलाच असेल. तर हे आहे गरमागरम मटर पनीर. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर एका पॅनमध्ये मी एक मोठ्या आकाराचा जो कांदा आहे तो असा उभा चिरून घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला भाजायला ठेवायचा आहे. त्यासोबतच मी एक मध्यम आकाराचा लहानसा जो टोमॅटो आहे त्याला देखील घालून घेतलेलं आहे पॅनमध्ये आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. कांदा टोमॅटो भाजत आहे तोपर्यंत आपण यामध्ये गरम मसाले घालून घेणार आहोत. बाजारामध्ये मिक्स गरम मसाल्याचं पॅकेट मिळतं. तसं पाहायला गेलं तर तुम्ही गरम मसाल्याची पावडर देखील घालू शकता. पण अख्खे गरम मसाले घातल्यामुळे जो स्वाद येतो ना, फ्रेश अशी जी चव येते मसाल्यांची, ती गरम मसाल्याची पावडर घातल्याने येत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर बाहेरचे गरम मसाले तर शक्यतो वापरू नयेत. तर आता इथे मी अख्खा गरम मसाला अशा पद्धतीने घेतलेला आहे. यामध्ये धने, जिरे, वेलची, लवंग, दालचिनी, तेजपत्ता आणखीन थोडेसे वेलची वगैरे मोठी वेलची असे साहित्य आहे. आता यामध्ये मी मूठभर काजू देखील घालून घेतलेले आहेत आणि या सगळ्याला आता आपल्याला छान असं परतून घ्यायचंय 3 ते 4 मिनिटासाठी. थोडंसं गार झालं की हा मसाला छान असा आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचा आहे. तर याला आता गार करत ठेवूया. तर इथे मी घरीच बनवून घेतलेलं फ्रेश असं पनीर घेतलेलं आहे. तर घरचं पनीर मस्त अशी टेक्स्चर असतं त्याला आणि चव देखील असते. तर जे डेअरीचं दूध आहे त्या दुधापासून हे पनीर बनवलेलं आहे. तर रात्री हे पनीर बनवलेलं आणि सकाळी बघा मस्त असं हे पनीर बनवून तयार झालेलं आहे. जे विकतचं पनीर असतं ना, तर त्याला असा रबरी टेक्स्चर असतं आणि साधारणपणे कडकसर लागतं ते पनीर. तर त्यामुळे बाहेरचं पनीर नको असं वाटतं. त्यामध्ये भेसळ देखील भरपूर येते. तर अशा पद्धतीने हे जे पनीर आहे 1 लिटर दुधाचं मी बनवलेलं आहे. तर 200 ग्रॅमच्या वर असावं हे पनीर. तर आता याचे मी अशा प्रकारे चौकोनी तुकडे करून घेत आहे. तर मी इथे अशा पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही आपल्या आवडीनुसार लहान-मोठे तुकडे करू शकता. आता याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि 1 चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि जो आपण वाटून घेतलेला मसाल्याची जी पेस्ट होती, ती सगळी पेस्ट आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. तर तुपाच्या ऐवजी तुम्ही थोडंसं बटरचा वापर देखील करू शकता. त्याने देखील खूप छान अशी रिच चव येते. आता या मसाल्यामध्ये आपण अख्ख्या गरम मसाल्याचा वापर केला होता. सोबतच काजू घातले होते. त्यामुळे बनून तयार होणारं जे मटर पनीर आहे, रिच असं चवीचं बनून तयार होतं. आता हा मसाला परतत आहे तोपर्यंत यामध्ये मी 1 चमचाभर लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि पाऊण चमचा आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर आता दोन्हीही छान असं आपण परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत. आता हा मसाला आपण आधी छान असा तेलावरती भाजून घेतला होता. त्यामुळे याला परतण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही. लगेचच हा मसाला तेल सोडायला लागलेला आहे. आता यामध्ये मी पाऊण वाटी शिजवलेले जे वाटाणे आहेत, हिरवे वाटाणे ते घालून घेतलेले आहे. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मटारचा वापर देखील करू शकता. ओले मटार जे असतात त्याचा वापर देखील करू शकता. आता माझ्याकडे नव्हते म्हणून कडधान्यातले जे वाटाणे आहेत ते मी भिजवून त्याला 2 शिट्ट्या देऊन छान असं शिजवून घेतलेलं आहे. सोबतच माझ्याकडे एक गाजर पडलं होतं. त्याचे देखील मी अशा पद्धतीने तुकडे करून यामध्ये घालून घेतलेले आहे. शक्यतो मटर पनीरमध्ये गाजर वगैरे घालत नाही. मिक्स व्हेजमध्ये हे सगळं येतं. पण माझ्याकडे होतं म्हणून मी ते घातलेलं आहे. आता व्यवस्थित याला आपण परतून घेणार आहोत. परतून झाल्यानंतर यामध्ये जी मसाल्याची पेस्ट जी तयार केली होती मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे पाणी मी या मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहे. एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. यामध्ये आता मी चमचाभर कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. कसुरी मेथी असेल तर अवश्य वापरा. खूप छान अशी चव येते. म्हणजे जे बाहेरचं जे मटर पनीर असतं तुम्ही जे रेस्टॉरंटमध्ये खाता अगदी सेम तशी चव येते. आणि शक्यतो रिच अशी टेस्ट येण्यासाठी मसाल्यामध्ये तुम्ही काजूचा वापर करा नारळाच्या ऐवजी. आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपण मसाला परतत असतो तर तेलामध्ये तुम्ही बटर किंवा तुपाचा वापर अवश्य करा. खूप छान अशी मस्त टेस्ट तयार होते. आता यामध्ये मी जे मटरचे तुकडे होते ते मी घालून घेतलेले आहेत आणि आता याला छान अशी उकळी आपल्याला घ्यायची आहे काढून.
तर इथे जे पनीर आहे हे पनीर मी कुठेही तेलावर वगैरे परतलेले नाही, तुकडे करून असंच हे पनीर मी यामध्ये घातलेले आहे. झाकण ठेवून दिलेलं आहे. गॅस इथे स्लो केलेला आहे आणि आता बघा 2 ते 3 मिनिटांनंतर मस्त अशी तर्री या मटर पनीरवर आलेली आहे. यामध्ये आता बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेऊया आणि आता काजू घातल्यामुळे याची जी करी तयार होते ना, ग्रेव्ही मस्त थिक अशी तयार होते. यामध्ये कुठेही आपल्याला एक्स्ट्राची क्रीम घालण्याची गरज नाही, कारण की आपण यामध्ये तुपाचा वापर केला होता आणि रिच चव येण्यासाठी काजूचा देखील वापर केला होता. त्यामुळे तयार होणारं जे मटर पनीर आहे भन्नाट असं तयार होतं. आता हे तयार झालेलं आहे, तर तुम्ही टेक्स्चर पाहू शकता. गॅस इथे बंद केलेला आहे. तर गरमागरम मटर पनीर तुम्ही रोटी, नान, कुलचे यासोबत खाऊ शकता. तर आजची मटर पनीरची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.